हे नोंदी सापडणं बंद केलंय. ज्यांच्या सापडल्यात त्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत. ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र दिले त्यांना व्हॅलिडिटी दिली जात नाही. हे तातडीनं सरकारनं काम सुरू करावं ही या आमरण उपोषणाच्या माध्यमातून सरकारला सांगणं आहे. तीनही गॅजेट लागू करण्यात यावेत तातडीनं. काय पुरावे हैदराबादमधून आलेत ते पुरावे तातडीनं लगेच लागू करण्यात आले पाहिजेत. गॅजेट आहेत, उगाच गॅजेट सर्टिफाईड पाहिजे, नामकं पाहिजे, शिक्के पाहिजे हे म्हणत बसण्यापेक्षा शिंदे साहेबाच्या समितीनं त्यावेळेस आणलेलं आहे. आर्दड साहेबांकडे, आमच्या काही अभ्यासकांकडे सुद्धा गॅजेट आहेत. ते पण गॅजेटच आहेत, ते काय वेगळं नाही आहे. द्यायचं असेल तर बहाण्याची गरज पडत नाही सरकारला. त्या आधारावर सुद्धा सरकार सांगू शकतं या आधारावरती आम्ही निर्णय घेतला की मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येत आहेत म्हणून. परंतु बहाणे आता नको, तुम्हाला वेळ पाहिजे होता, आम्ही तो वेळ दिलेला आहे. व्हॅलिडिटीच्या अडचणी तातडीनं सोडवायच्यात हेही सांगितलंय. जी पोलीस भरती आहे, ज्या नोकर भरत्या आहेत, ॲडमिशन आहेत शाळेचे, महाविद्यालयाचे, ह्या ॲडमिशनमध्ये सुद्धा अडचणी यायला लागल्यात पोरांना. अडचणी अशा येतात की कुणबी प्रमाणपत्र त्याच्याकडे असूनही ते ऑप्शन दिलं जात नाही, त्यांना ओपनमध्ये ढकललं जातं. ईडब्ल्यूचं ऑप्शन दिलं पाहिजे तेही दिलं जात नाही. ECBC तुम्ही दिलंय, ते मराठ्यांना मान्य नव्हतं तरी दिलंय तर त्याचे तुम्ही आता जात प्रमाणपत्र वेगळं आणि क्रिमिलेअर वेगळं असं मागितल्यामुळं पोरांकडं पहिले प्रमाणपत्र होते ते सरकार आता किंवा कॉलेज असेल किंवा जे काय कुठं नोकर भरती असेल तिथं ते घेतले जात नाही. ते सांगतात की सरकारनं जे नवीन आता सुरू केलं त्यानुसार द्या. म्हणजे बदलत आहे सरकारच, वारंवार शासन निर्णय काढतंय, एकदा ECBC देतंय, दिल्याच्या नंतर आहे तेच म्हणतंय लागू ठेवा, त्याच्यानंतर डायरेक्ट सांगताय की आता ते लागू नाही येत, वेगळं काढा. म्हणजे पोरांचं एक वर्षाचं बर्बाद करायचं ठरवलंय तुम्ही. त्यामुळं ज्यांना जे ऑप्शन आहेत, पहिला की EW सुरू ठेवावा, ECBC पण ऑप्शन सुरू ठेवा आणि ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहेत OBCचं सुद्धा ठेवावं. आणि ज्यांच्याकडे ECBC आहे ते प्रमाणपत्र देतील त्यांना 1 महिन्याच्या आत म्हणजे 3 राऊंडमध्ये द्या असं सांगितलेलं आहे. जर त्याच्यात नाही निघालं तर पुन्हा आयुष्य बर्बाद होणार आहे. 6 महिन्याची त्याला मुदतवाढ द्या तुम्ही की 6 महिन्यात तो आणून दे. मग तेच ऑप्शन पोलीस भरतीला किंवा नोकर भरतीला सुद्धा ठेवा, तो 6 महिन्यात आणून दे. त्या अडचणी यायला लागल्या. ऑप्शन मात्र 3ही ठेवा, EWS, ECBC आणि कुणबी म्हणजे OBCचा. त्याच्याकडे जे सर्टिफिकेट असेल त्याला तो हो म्हणत, नसेल तर ओपनमध्ये जाईल ना. काय झालंय काही ठिकाणी, काल परभणीचं आलं होतं, आणलं की ते प्रमाणपत्र तुम्हाला सांगितलं होते ते कालची तुमच्यावर ठेवायला दिलेली, मला मीडियात दाखवायचे आहेत आज ते. आता कधी आणणार आहेत कुणाला तरी सांगा फोन करून. परभणीचा काल एक विद्यार्थी आला होता, त्याचं पोलीस भरतीमध्ये तो गेलाय, हिंगोलीचा. त्यांनी सांगितलं मी पोलीस भरतीमध्ये गेलो, परंतु ऑप्शन आहेत दिले पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे कुणबीचं. मला सांगितलंय तुला हे जमणार नाही, तो ओपनमध्ये जाय. आणि त्यानेच फॉर्म लिहिला आहे, त्या कोण पोलीस होता ना त्यानेच तो फॉर्म लिहिला आहे. अहो कालचे 4 कागद दिले होते. ते तुम्हाला हिंगोलीचं दाखवलं होतं, ठाण्याचं दाखवलं होतं मी. काल हिंगोलीचा विद्यार्थी आला होता. हे सरकारला सांगणं गरजेचं आहे माझं की म्हणून त्याला ओपनमध्ये लिहून घेतलं नाही. त्यानेच जे अर्ज लिहिला ते कोण पोलीस होता त्यानं, आणि त्यांनी सांगितलं कर याच्यावर सही. मग जर माझ्याकडे प्रमाणपत्र नाही तर मी ओपनमध्ये जात आहे हे त्याच्याकडून लिहून घेतलं, सही करून लिहिलं त्यानेच, सही फक्त घेतली. म्हणजे त्याच्याकडे प्रमाणपत्र आहे, तो दाखवतोय. नसेल त्याच्याकडे व्हॅलिडिटी होईल ना, तुम्ही वेळ द्या ना 6 महिन्याचा वेळ वाढून द्या त्यांना, म्हणजे त्यांचा लॉस होणार नाही. जसं की कौतुक करायला लागेल त्या बीडच्या SP साहेबांचं की त्यांनी प्रेस नोट काढली की 3ही ऑप्शन ठेवले. याला म्हणतात गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांना न्याय देणं. गोरगरिबांची क्वालिटी असून सुद्धा त्यांना घेतलं जात नाही विनाकारण काही कारण देऊन. म्हणून सरकारला विनंती की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. EWS तुमच्यामुळे बंद झालेलं आहे, मराठ्यांमुळे नाही. कोणचं माकड काय म्हणतंय त्याच्याशी आम्हाला नाही देणं घेणं. कारण ECBC दिल्याच्या नंतर सरकारनं EWS बंद केलं, हे मराठ्यांनी बंद केलेलं नाही. आम्ही वारंवार त्यांना सांगतोय की तुम्ही EWS पण सुरू ठेवा. विद्यार्थ्याला EWS मधून जायचं असेल EWS मधून जातील, ECBCतून जायचं असलं तर जातील, कुणबीतून OBCतून जायचं असलं तर जातील. तुम्ही ते ऑप्शन ठेवा. त्याच्याकडे 3ही नसेल तर तो ओपनमध्ये जाईल. हा मुद्दा महत्त्वाचा आहे. याच्यानंतर तुम्ही मुलीला शिक्षण मोफत केलंय, तुम्ही मुलींना शिक्षण मोफत केलंय. मुलींना मोफत शिक्षण मिळत नाहीये.
तुम्ही व्हॅलिडिटीची अट ठेवली, आता तुम्हाला मुलीला मोफत शिक्षण द्यायचं सगळ्या जाती धर्माच्या मराठ्यांसह, मग कशाला अट पाहिजे? ते खुलं करून टाका सगळं. मुलींना मोफत शिक्षण म्हणलं की मोफतच, काही अडचण नाही ना तुम्हाला. मोफत इकडं म्हणायचं मोफत. एकदा ते चंद्रकांत दादा पाटील म्हणले होते, आम्ही काय द्यायचं आणखीन समाजाला, आम्ही अमुक दिलं, आम्ही महामंडळ दिलं, सारथी दिली. सारथीतल्या पोरांचे काय हाल आहेत जरा त्यांच्याकडे बोलून बघा. महामंडळातली बी कोणाच्या कशा होत्यात फायली, हे जरा गावखेड्यात जाऊन विचारून बघा. पोरांच्या 2-2 वर्ष झालेत फायलीचे गठ्ठे घेऊन पळत आहेत. म्हणजे आणि चंद्रकांत दादा म्हणले होते की आम्ही मुलींना मोफत शिक्षण केले सगळं, PG ते 2G काय KG पर्यंत सगळं केलं म्हणले. कुठं आहे? कुठं आहे? कितीतरी विद्यार्थी दाखवतो मी या अंतरवालीला. तुम्ही करायचं ना मोफत शिक्षण मुलींना सगळ्याच करा, त्याच्यात भेद करू नका. तुमचं आमचं जरी ठरलं होतं मराठ्यांच्या मुलीला करू, आम्ही सांगितलं होतं सगळ्या जाती धर्माच्या मुलींसाठी करा. लेकरात त्या मुलीत त्या विद्यार्थिनीत भेदभाव नसला पाहिजे, जाती तीळ नको आणि नसलाच पाहिजे. हे संस्कार आमच्यावरती सगळ्या मुलींना करा. तेही व्यवस्थित नाही केलं सरकारनं. आता सरकारला जेवढा वेळ द्यायचा होता आम्ही तेवढा दिलेला आहे. आमची सरकारला विनंती की तुम्ही या सगळ्या मागण्या पूर्ण करा. आरक्षणाच्या बद्दल आम्ही ठाम आहेत. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी पाहिजे. कोणाच्या काय हरकती आहेत काय तर आम्हाला माहीत नाही, आम्हाला त्याशी देणं घेणं नाही. मराठा आणि कुणबी एकच आहे. 2004चा कायदा बनवलेला आहे सुशीलकुमार शिंदे सरकारनं. तुम्ही मराठा आणि कुणबी कायदा आहे त्याला दुरुस्ती करा किंवा दुसरा कायदा बनवला तरी आम्हाला हरकत नाही. पण मराठा आणि कुणबी एकच आहे, कारण कुणबींचा व्यवसाय आणि मराठ्यांचा व्यवसाय सारखा आहे. त्यांचे रोटीबिटी व्यवहार पण होतात. त्यांचं समान आहे सगळं. तुम्हाला जे पाहिजे ते, जसे की तुम्ही बाकीच्या जाती अगोदर घेतल्या, काळजी घेतल्या असत्या त्या घेतल्या, त्याच्यानंतर आता 350-400 ज्या झाल्यात त्या तत्सम म्हणून किंवा त्यांचे व्यवसाय सारखे आहेत म्हणून घेतल्यात किंवा तुम्ही काय म्हणून घेतल्यात, त्यांचे निकष आणि आमचे निकष आम्ही तुम्हाला सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मराठा आणि कुणबी एकच आहे. तो एक भाग ती पहिल्यापासूनची मागणी आहे, त्याच्यात आम्ही बदल केलेला नाही. सगळ्या सोयरीची अंमलबजावणी ही आम्हाला पाहिजेच आणि आम्ही ती मिळवणार आहे. मागेल त्या मराठ्याला, ज्या मराठ्यांची कुणबी नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. हे न्यायाधीशांच्या जज साहेबांच्या समोर इथंच मंत्री महोदयांच्या समोर इथं ठरलेलं आहे. आम्ही त्यावेळेच्या मीडियाच्या सगळ्या बाईट आता काढून ठेवलेल्या आहेत. पाहिजे असतील जर नाही म्हणत असले तर, जर सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणीतून कुणी विसरून राहिलं तर त्याच नोंदीच्या आधारावर मागेल त्या राज्यातल्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचं. ही 4था शब्द होता आमचा. त्या शब्द आम्ही आता ह्या 15 दिवसापासून सुरू केलेला आहे की आम्हाला तो पाहिजे. कारण ज्या मराठ्यांची नोंद मिळाली त्या मराठ्याचा व्यवसाय आणि ज्याची नोंद मिळाली त्याचा सारखाचे किंवा तो गरीबपणे सामाजिक शैक्षणिकदृष्ट्या सुद्धा तो मागासलेला आहे. हे सगळे निकष मराठा समाजाचे आम्ही जे बाकीच्यांना लावलेत ते सिद्ध करून दाखवतो. त्यामुळे मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. ही सरकारचा शब्द आहे. आम्ही मागणी बदललेली नाही. या भूमिकेवरती हे आमरण उपोषण मात्र आता कठोर होणार आहे. माझ्या मराठा समाजाला मात्र माझी विनंती आहे, कामाचे दिवस आहेत, पाऊस पडलेला आहे, खुरपणीचे खतं घालण्याचे दिवस आहेत. अंतरवालीकडं कोणी येऊ नका. आपल्याला कोणाला शक्ती दाखवण्याची गरज नाही. आपल्या मराठ्यांनी शक्ती काय असती, एकजूट काय असती, लेकराला कसा न्याय द्यायचा हे दाखवलेलं आहे. बार आपल्याला कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही. इकडे चिखल पण आहे, पाऊस पण आहे, तुमचे हाल होऊ नये. त्यामुळं प्रत्येकानं आपल्या कामात राहावं, अंतरवालीकडे येऊ नका. मी 6 करोड मराठ्यांच्या वतीनं लढायला इथं खंबीर आहे, काळजी करू नका. तुमचा मुलगा म्हणून इमानदारीने लढणारे, लढतो सुद्धा. त्याची काळजी करण्याची काही मराठा समाजाने काळजी करू नये ही माझी त्यांना सगळ्यांना विनंती. हे त्या पोरांचं प्रमाणपत्र आहे. मी जे आता हिंगोलीचं बोललो त्याचं हे सर्टिफिकेट आहे आणि हे कुणबीचं आहे. तरी या पोरांकडून लिहून घेतलं पोलिसांनी की तू ओपनमध्ये जाय. का बरं मराठीचं वाटोळं करायचं तुम्हाला? याच्यावर लाडसाहेब म्हणले होते की ते SP चा विषय नाही CP चा आहे. अरे बाबा हो, तुम्हाला मग याच्यामुळे तुमचं नामचं फटत नाही. आमच्याकडे खेड्यापाड्याने SP म्हणते, तुमच्याकडे शहरात CP म्हणत असते. पण आहे ना तुमचाच, कुणी का असाना प्रमाणपत्र आहे त्याच्याकडं. त्याला जर 6 महिन्याची मुदतवाढ निवडणुकीत जमतं का तुम्हाला? 6 महिने सर्टिफिकेट आणून द्या म्हणायला. मग हे तर लेकराचा आयुष्याचा प्रश्न आहे. निवडणुकीत लढायचा म्हणजे 5 वर्षाचा प्रश्न असतो.
तरी तुम्ही 6 महिन्याची मुदत देताय त्याला की द्या तुपल्याकडे जे कागदपत्र ते नंतर आणून द्या. मग ह्या विद्यार्थ्यांचा आयुष्याचा प्रश्न आहे, त्याच्यावर त्याचं कुटुंब चालायचं आहे, त्याची पूर्ण जबाबदारी त्याच्यावरती आहे, पूर्ण आयुष्याची, त्याच्या आईबापाची, त्याच्या भावाची, त्याच्या आजी आजोबाची, त्याच्या स्वतःच्या लेकराची. त्याला नोकरीला लागायचं आहे आणि तुम्ही त्याला म्हणताय तो ओपनमध्ये जाय. त्याच्याकडून तसं लिहून घेतलं गेलंय, त्याच्यावर ते सही सुद्धा करायला लावली त्यांनी तशा प्रकारची. आता इथं काय ऑप्शन दिलाय, ओपन ओबीसी, राज्य पोलीस बल गट क्रमांक 12 हिंगोली, पोलीस भरती 2022-23. हे बघा ओबीसी आळ केलंय त्या पोराला. प्रमाणपत्र दाखिलं मी आता तुम्हाला, हे त्याचं प्रमाणपत्र ओबीसीचं. ओबीसीला आळ केलंय त्यांनी, इथं आळ केलंय ओबीसीला आणि ओपन टाकलंय, ओपन मधून भर. त्याने ऐकलं नाही तर तवर त्याने ह्यो फॉर्म लिहिला त्या पोलिसांनीच, त्याचं नाव टाकलं आणि मी ओपन मध्ये जातोय असं म्हण आणि कर सही खाली, नाही तर रिजेक्ट करीन तो. पोरं भेटेत नवीन पहिल्यांदा गेलेले असतात बिचारे, घरून खर्च नसतो, काय पैसे नसतात घरी, आईबापाने कुंकुड तर दिले असते, त्याला वाटतं आईबापाने पैसे दिलेत, इथपर्यंत आलो होतं, आता आपण ग्राउंड मारलंय, सगळं झालंय, आणि जर आपल्याला टाकलं तर रिजेक्ट केलं तर ओपन मध्येही नाही आणि ओबीसी तर नाही, ईडब्ल्यूएस मध्ये नाही, ईसीबीसी पर्यंत बी नाही. केलं वाटलं याचं. हिंगोलीचा विषय म्हणजे हे चाळे सुरू आहेत काही जातीवादी पोलीस अधिकाऱ्यांकडून. मराठ्यांबद्दलच जातीवाद का? आणि परत लाडसाहेबांनी म्हणायचं की हे असं होतं तसं होतं. अरे बाबा, त्याच्याकडे कोणबी प्रमाणपत्र दाखवलं तर मला काय प्रॉब्लेम असेल त्या पोराचा, असं ग्राह्य धरू. लाडसाहेब म्हणतात तर चला काय प्रॉब्लेम असेल तो ग्राह्य धरू द्या, त्याला 6 महिन्याची मुदत, प्रमाणपत्र आणून द्यायची. त्याच्यात नाही दिलं तर ओपन मध्ये टाका, नाही तर हाकलून द्या. ते मान्य आहे आम्हाला, बाकीच्याला एक न्याय. बोगस पुस्तकं गोळा करते आणि ते आहे जमते त्यांना, आणि आमचं खरं असून जमा. वारे सरकार परत म्हणते तुम्ही चिडताय. मी माझ्या मराठ्यांचे लेकरं मरू नयेत, माझ्या मराठ्यांचं वाटलं होऊ नये म्हणून चिडतो. तुम्ही खरं बोला ना कधीतरी. हे सत्यत आहे. हे त्या 4ही पोरांचं आहे. सतीश अशोकराव कळके, हे 4ही त्याचेच प्रमाणपत्र आहेत. काय पाहिजे आणखी तुम्हाला? काय याच्यावर जर चूक असेल सालाच्या बद्दल 2024, 24, 27, 28, 29, काही 21, 22 असेल तर त्याला ओरिजिनल सांगा, 6 महिन्याचा आणून दे तो असला तर. असं चालत नाही का? याने आमच्या पोराचं वाटलं व्हायला लागले. ती जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय. म्हणजे पोरांना इंजिनिअरिंगला जाता येणार, काहीला मेडिकलमध्ये जाता येणार, ती जीएचा प्रॉब्लेम आणून ठेवलाय. ते बी काहीतरी आलंयच आमच्याकडे. कवरच मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय? मोफत शिक्षण दिलं, ते जीएचा बी त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते. तो जीएचा राऊंड बंद केलाय. आज त्याच्यात 20,000 पोर आहेत. एक 2 वर्ष लढायला 6-7 वर्ष लागतात पोराला लढायला, शिकायला, खर्च करायला आई बापाला सुद्धा. 5-6 लाख रुपये जाते. झालं त्याच्या आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला. मागचा राऊंड कम नाही घेतला? केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला? असे तर 4-4 राऊंड घेताय तुम्ही. राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे 30,000 पोरांचं वाटलं झालं. का बरं असं मराठ्यांचं वाटलं? बरं बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटलं करता? का राऊंड घेतला नाही तुम्ही? म्हणजे सरकार इकडून म्हणतं आम्ही देतं आणि दुसरीकडून देत नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही, तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही, तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही, मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही. तुम्हाला असं करायचं आहे का? मराठ्यांना, या धनगरांना, यांना येड्यात काढायचं, द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं. लाडकी बहीण, लाडका भाऊ, आता लाडकी मेहुणी नाही तर मेहुणा आणते. तुम्हाला हे करायचे का लफडे? हे पैसे वाटायचे, निवडणूक होत तर निवडणूक झाली की बंद पडून जाणार. तर तुम्ही लाईनी लावल्या. तुम्हाला माहिती आहे का लाईनीमुळे काय झालं? सरकार ऐकताय का तुम्ही? याच्यामुळे काय झालं माहिती आहे का? गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही. तुमचा लाडका भाऊ, लाडका बहीण पैसे घ्यावा का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा, लढाव, हे त्यांच्या लक्षात येत नाही. त्यांना वाटतं सरकार चांगलं दिसतंय, आपल्याला पैसे द्यायला 2 रुपये म्हणजे चांगले. पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं अख्खा वर्ग तिकडे गेला. लाडका भाऊ तिथं गेला, लाडकी बहीण तिथं गेली, आता लाडकी मेहुणी बी येणार आहे तिथं. याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळं तुमचे साईट पाड्यात बंद, पोराला ऍडमिशन घेता येणार. बधीर झालं का सरकार थोडं काही? त्या साईट बंद पड्या, त्या नेटवर एवढा लोड आलाय
हे लाडक्या मेवणीचे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे? सरकारने हे डाव टाकलाय. हे बघा, गोरगरीब जनता मराठ्यांची, धनगर बांधवांची, 12 बलुतेदारांची समजून घ्या. हे डाव टाकायलेत. ती झाली गर्दी. त्या ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली की साईट, लोडवर साईट आल्यामुळे काय म्हणायला लागलेत, साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं. कुणी म्हणतं मग फॉर्मच भरण्यात नाही आला, कुणी म्हणतंय अमुक झालं तमुक झालं. लोड आला ना. अरे बाबा, आमची उदाहरण सांगतो, आमची इथं जर गर्दी झाली ना, आमच्या मीडियाच्या बांधवाला इथं नेट मिळत नाही, नुसती गर्दी झाल्यावर. तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं ना तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली. हे बघा, माझं सरळ म्हणणं आहे, सरकारनं देऊ नये असं नाही, सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम असं. पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना हटवू नाही शकत ना दिलू. तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदानाची विकत घेतल्यासारखं केलं. आम्ही आयडिया केली. एकदा एका खासदारानं केलं होतं, मी नाव नाही सांगत मुद्दा, त्याने एकदा असंच केलं होतं. त्यांनी काय केलं, त्याला निवडून यायचं होतं म्हणून त्याने आयडिया जोडली. त्याच्या विरोधात सगळं जनमत गेलं जिल्ह्यातलं. पण ती महिला खासदार होती, तिला डोकेबाज होती. आणि दुसरा बी खासदार माझीच होता, तो बी डोकेबाजच होता. त्याने बरोबर डोकं लावलं. पण माणसं सगळे त्या माणसाचा जय जयकार करायला लागले. म्हणून ह्या महिला खासदारांनी असं डोकं लावलं. तिने त्यावेळेच सांगतोय, आणि खरं आहे, मी लोक सुद्धा उभा करेन जबाबदारी, जर आलं तसं मला खरं खोटं करायची वेळ. तो तिने काय केली, एक साडी मंगळसूत्रच वाटायला चालू केलं. घातल्या का महिला एकीकडं आणि माणसं एकीकडे लावली कुटाकुटी. महिला म्हणायची तीच चांगली आहे. तिने मला साडी दिली, आता तो एका साडीवर नाव दिले कुटाकुटी आमच्या घरातच लावून. नवरा एक म्हणतो, बायको एक म्हणायला लागली. हे असले चालू लोक आहेत. हे समाज जनता समजून घ्या. हे लय चालू आहे. ते धनगरांना आरक्षण नाही द्यायचं, मराठ्याला नाही द्यायचं, बंजारा बांधवाला नाही द्यायचं, मुस्लिम बांधवाला नाही द्यायचं, हे लय चालू आहे. मध्येच काय कोण आणलं लाडका बहीण, लाडकी बहीण, आता लाडकी मिळवण्याची तयारी चालू आहे. आता ते बी आणणार म्हणजे यांना फक्त सगळे लोक ते गुंतून ठेवायचे. तोवर आचारसंहिता लागणार, तोवर निवडणूक येणार, लोक लाईनीतच खुश. आणि एकदा हे झालं की बंद पडणार. इथून मागचे किती बंद पडलेत, किती जणांना माता मावल्यांना पगार उशिरा येतात, कित्येक तरी रोजगार हमीचे कित्येक तरी लोकांना पैसे उशिरा येतात. काही काहीचे धरणात गेलेले पैसे आणखीन मिळाले नाहीत. काही काहींचे ती शक्ती महामार्ग काढलाय आता, ते त्या महामार्गात सुद्धा नुसतं देऊ म्हणायचं पैसे. समृद्धी महामार्गात देऊ पैसे. ज्यांना माडासारखे घरं मिळालेत किंवा ती जागा संपादित केली, त्या घरावाल्याला तुला घर देऊ म्हणून ते मिळलंय. काही काहीला पण नाही दिलं, नुसती जागा घेतली. हे सत्य आहे. हे फक्त सुरुवातीला नादी लावते. मग तो नाणार सारखा प्रकल्प असू द्या किंवा काय असू द्या, मराठवाड्याला काय नादी लावलं होतं? मराठवाड्याच्या विकासासाठी वैधानिक महामंडळ 20,000 करोड रुपये थकले.